सुरुवातीला चार स्मृती प्रस्थान, चार सम्यक प्रधान, चार उद्दीपात, पाच बल, पाच इंद्रिय, सात बोधांग आणि शेवटी याचं पालन करता करता मग अष्टांगिक पाहिजे. म्हणजे या सर्व धर्माचं पालन करून करून तुम्हाला शेवटी अष्टांगिक पाहिजे. तर बुद्ध म्हणजे काही नसून हा अष्टांगिक मार्ग आहे. 37 बोधिपाक्षीय धर्माचा सार आहे तो. 37 बोधिपाक्षीय धर्माचा तो सार आहे तो. आणि तोच अष्टांगिक मार्ग आहे. अष्टांगिक मार्ग म्हणजे 8 अंगाने युक्त असलेला मार्ग त्याला अष्टांगिक मार्ग म्हणतात. त्याच्यात 8 अंग आहेत. त्याला मध्यम मार्ग म्हणतात. त्याला दुःखमुक्तीचा मार्ग म्हणतात. त्याला निर्वाण सुखाचा मार्ग म्हणतात. त्याला निष्पाप निष्कलंकित जीवन जगण्याचा मार्ग म्हणतात. त्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणतात सध्या सुद्धा भाषेमध्ये. आणि त्या अष्टांगिक मार्गालाच बुद्ध म्हणतात. कालच्या प्रवचनामध्ये भंतीने सांगतो तुम्हाला की अष्टांगिक मार्ग म्हणजे 8 अंगांनी युक्त असलेला मार्ग. तर हा अष्टांगिक मार्ग 3 धम्मस्कंदामध्ये विभागल्या गेल्या असं त्यांनी सांगितलं. तसं सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. तर हे 8 अंग 3 धम्मस्कंदात विभागलेले आहेत. सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हे 2 प्रज्ञेमध्ये मोडतात. सम्यक वाचा, सम्यक कर्मान, सम्यक आजीविका हे शिलामध्ये मोडतात. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी समाधीमध्ये मोडतात. आणि शील समाधी प्रज्ञा म्हणजे अष्टांगिक मार्ग. आणि अष्टांगिक मार्गाला बुद्ध म्हणतात. लक्षात तुमच्या बुद्ध म्हणजे काय? मग दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग, शोकातून मुक्त होण्याचा मार्ग, भयातून मुक्त होण्याचा मार्ग, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग, निष्पाप निष्कलंकित जीवन जगण्याचा मार्ग. आणि त्याला बुद्ध म्हणतात. मग आपण बुद्धांना शरणं गच्छामि म्हणतो की मी बुद्धाला अनुसरतो. बुद्ध म्हणजे काय? मग बुद्ध म्हणजे शील समाधी प्रज्ञा. म्हणजे मी शील समाधी प्रज्ञेचं अनुसरण करतो, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो, त्याचं मनन चिंतन ध्यान करण्याचा प्रयत्न करतो. हा त्याचा आता बुद्धाचं मनन चिंतन करायचं म्हणजे हे काही बुद्धाचं रूप पाहायचं नाही. बुद्धाचं मनन चिंतन करणे म्हणजे बुद्धाच्या गुणाचं मनन चिंतन करणे. सो भगवान इतिपि अहं इतिपि समा संबुद्धो इतिपि विद्याचरण संपन्नो इतिपि सुगतो इतिपि लोकविदो इतिपि अनुत्तरो इतिपि पुरुषं इतिपि धम्मं इतिपि सारथि इतिपि सत्ता इतिपि देवं इतिपि मनुष्याणं इतिपि बुद्धो भगवाति. तर हे बुद्धाचे गुण आहेत. हे बुद्धाचे गुण आहेत. आता तुम्ही बुद्ध रूपाची पूजा केली आणि दूर लावून बुद्धाच्या गुणाचं मनन चिंतन केलं. काही लोक येतात आणि माझ्या स्वप्नात बुद्धाला म्हणतात, मला बुद्ध दिसला, मला बुद्ध बोलला, मला बुद्ध कसा झाला असं म्हणतात. तर बुद्धाच्या गुणाचं आपण स्मरण केलं पाहिजे. त्याला बुद्धान स्मृती म्हणतात. बुद्धाच्या गुणाचं स्मरण. तर जे आपण प्रत्यक्ष बद्धता म्हणतो इतिपि सो भगवा अहं समास बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्याणं बुद्धो भगवाति. तर याच्यामध्ये बुद्धाच्या गुणाचं वर्णन केलं आहे. आणि त्या बुद्धाच्या गुणाचा अर्थ तुम्हाला समजलं पाहिजे. नुसतं म्हणून काही फायदा नाही. आपण गोड आवाजामध्ये आपण म्हणतो, पण त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. इतिपि सो भगवा
असे ते भगवान. भगवान भगवान. आता भगवान म्हटल्यानंतर अनेक भगवान आहेत, आहे की नाही? भगवान आहेत की नाही? अमुक भगवान, तमुक भगवान, तमुक भगवान. मग बुद्धाला जे भगवान म्हणतात ते त्याच अर्थानं म्हणतात का? हे आपल्याला समजलं पाहिजे. भगवान भगवान या शब्दाचा बुद्धाला जे भगवान म्हणतात ते कोणत्या अर्थाने म्हणतात? वाण म्हणजे कृष्णा, भग म्हणजे भग्न, नष्ट, नेस्त नाबूद. ज्यांनी सर्व तृष्णा नष्ट केल्या, ज्याच्या सर्व तृष्णा नष्ट केल्या त्याला भगवान म्हणतात. बुद्धाला या अर्थाने भगवान म्हणतात. देव या अर्थाने नाही, परमेश्वर या अर्थानं नाही, परमात्मा या अर्थानं नाही. भगवान. वाण म्हणजे कृष्णा, भग म्हणजे भग्न, नष्ट, नेस्त, नाबूद. ज्यांनी संपूर्ण आपल्या तृष्णेला नष्ट केलं, भग्न केलं त्याला भगवान म्हणतात. आता तृष्णा किती आहेत? प्रामुख्याने 3 आहेत. कामतृष्णा, भव आणि विभव तृष्णा. अशा तिन्ही तृष्णेला ज्यांनी भग्न केलं त्याला भगवान म्हणतात. इति सो भगवान. असे ते भगवान. कसे? त्याच्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णा संपूर्ण नष्ट झाल्या असे ते भगवान. आता ह्या भगवान या शब्दाचा अर्थ हा होतो ज्याच्या सर्व तृष्णा नष्ट झाल्या, ज्यांनी संपूर्ण तृष्णा आपल्या भग्न केल्या, नेस्त नाबूद केल्या असे भगवान. मग त्याच्यानंतर पुण्याचा आता अर्थ तुम्हाला समजून घ्यावा लागेल. ह्या ज्या 3 तृष्णा आहेत ते आपोआप भग्न होतात का? तर या 3 तृष्णेला नष्ट करण्याचा मार्ग कोणता आहे? तिथे कामतृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णा याला ज्यांनी नष्ट केल्या, ज्याच्या भग्न झाल्या त्याला भगवान म्हणतात. मग या 3 तृष्णेला भग्न करण्याचा मार्ग कोणता? तो मार्ग आहे अष्टांगिक मार्ग. अष्टांगिक मार्गाचं पालन केल्यानंतर या 3 तृष्णा नष्ट होतात. म्हणजेच बुद्ध म्हणजे अष्टांगिक मार्ग. हे तुम्हाला कमीत कमी दररोज तुम्ही वंदना जे म्हणतात, त्रिशरण पंचशील घेतात, त्रिरत्न वंदना म्हणतात, पूजा पाठ म्हणतात, याचा अर्थ तरी प्रत्येक उपासक उपासिकांना समजला पाहिजे. ज्याला तुम्ही शरण जातात ते बुद्ध समजला पाहिजे, ज्याला तुम्ही शरण जाता तो धम्म समजला पाहिजे, ज्याला तुम्ही शरण जाता तो संगत समजला पाहिजे. तर उपासक उपासिकाचे बुद्ध, धम्म आणि संघ हे 3 शरणस्थान आहेत. हे त्यांचे 3 श्रद्धास्थान आहेत. हे त्यांचे 3 पूजास्थान आहेत. की याचा त्यांना अर्थ समजला नाही तर मग काय उपयोग? तो कुणाला शरण जाता, कुणावर श्रद्धा ठेवता, कुणाचा अनुसरण करता, हे तुम्हाला काही समजलं नाही. पण हे अशा प्रकारचं हे दैनंदिन जीवनामध्ये हे तुम्हाला शरण जाण्याचा, पूजा करण्याचा, श्रद्धा ठेवण्याचे जे आहेत ठिकाण ते तुम्हाला समजलं पाहिजे. आता बुद्धं शरणं गच्छामि आपण म्हणतात. बुद्धं शरणं गच्छामि. मी बुद्धाला अनुसरतो, मी बुद्धाला शरण जातो. तर तो बुद्ध तुम्हाला समजलं पाहिजे नाही. बुद्ध आता बुद्ध संसारामध्ये आहेत का? या संसारामध्ये, या विश्वामध्ये बुद्ध नाहीत. कारण त्या पिंपळाच्या वृक्षाखाली जेव्हा त्यांना संबोधी प्राप्त झाली, बुद्धत्व प्राप्त झालं, तेव्हा ते अनंत पदाला पोहोचले.
त्यांनीच तशा प्रकारच्या घोषणा केल्या. मी बुद्ध झालो, मी अनंत झालो, माझ्या जन्माचा नाश झाला, पुन्हा माझ्या पाच करणारा जन्म नाही, हा माझा अंतिम जन्म आहे. हे पुन्हा घोषणा केली. बुद्धाने घोषणा केली का बुद्धाने जे सत्य शोधलं, बुद्धाने जे त्या सत्य शोधलं त्यातलं पहिलं सत्य कोणतं आहे? दुःख हे एक परम सत्य आहे. दुसरं सत्य दुःख समुदय, त्या दुःखाला कारण आहे. तिसरं सत्य दुःख निरोध, त्या दुःखाच्या कारणाचा निरोधही आहे. आणि चौथं सत्य दुःख निरोध गामिनी गती पदा आहे सत्य, त्या दुःखाच्या कारणाला नष्ट करण्याचा मार्ग आहे. हे त्या सत्य जेव्हा शोधले, त्यांनी जाणले, अनुभवले, तेव्हा ते बुद्ध झाले. त्यालाच आपण आर्य सत्य म्हणतो. त्यालाच आपण आर्य सत्य म्हणतो. आर्य म्हणजे श्रेष्ठ, परम, सर्वोत्तम. की त्याला कोणी असत्य आहे असं कोणीच म्हणू शकत नाही. संसारामध्ये कोणीच नाही. कोणत्या धर्माचा नाही, ना कोणत्या पंथाचा नाही, ना कोणत्या देशाचा नाही, ना विदेशाचा नाही, ना कोणता शास्त्रज्ञ नाही. कोणीच त्याला हे असत्य आहे असं म्हणू शकत नाही. का ते परम सत्य बुद्धाने शोधलेलं आहे. आणि म्हणून आपण ज्या बुद्धं शरण गच्छामि म्हणतो ना, मी बुद्धाला शरण जातो, मी बुद्धाला अनुसरतो, त्याचा नीट अर्थ आपल्याला समजला पाहिजे. आणि हे जर तुम्हाला समजलं नाही, तुमचा बुद्धां शरण गच्छामि काय तुमचं, हे जे बुद्ध आहे या बुद्धाच्या पाया पडतो, या बुद्धाला शरण जातो, हा एवढा तुम्हाला अर्थ माहिती आहे. एवढं तेवढ्या अर्थाने काही तुमचं कल्याण होणार नाही. तर बरेचसे लोक या बुद्धाला शरण जातात, ते बुद्धांना शरण गच्छामि म्हणतात आणि रस्त्याला पडतात त्या रस्त्याला पडतात, जेलमध्ये जातात, तसे दारू पिऊन, जुवा खेळून. आता बुद्धांना शरण गच्छामि म्हणणारा माणूस जसा रस्त्याने पडू लागला, जेलमध्ये जाऊ लागला, भीक मागून खाऊ लागला, तर त्याला बुद्धाचा अनुयायी म्हणतात. बुद्धाचा अनुयायी हा सुखी असतो. बुद्धाचे उपासक ही सुखी असतात. आता तुम्हाला भक्तीजीने 7 धनाचा उपदेश केला. बुद्धानं 7 धन सांगितले. ते 7 धन ज्याच्याकडे असतील तो माणूस सुखी असतो. हे भौतिक सुख सोडून द्या. धन, द्रव्य, शेती, गाडी, चांदी, सोनं, गाड्या, घोड्या, ते सहज होती या धन. ज्याच्याकडे 7 धन आहेत त्या धनाच्या साहाय्याने हे सुख तर सहज मिळतं तुम्हाला. खाण्यापिण्याचं, कपड्या लत्याचं, गाड्या घोड्याचं. पण या 7 धन ज्याच्याकडे आहेत त्याला निर्वाणाचं सुख मिळतं. बुद्धाने सांगितलं, निब्बाणं परमं सुखं वदन्ति बुद्धा. बुद्ध म्हणाले निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. त्याच्यासारखं सुखात जगात कोणतं नाही. हे जे 7 धन आहे, या 7 धनानं त्या निर्वाणाच्या सुखाची प्राप्ती होते. त्या 7 धनाचाच आपण साक्षात्कार करून घेतला तर त्यांनी आपल्याला दिव्य सुखाची प्राप्ती होते. एकदा भगवान बुद्धाने विशाखा उपासिकेला उपोषक व्रताचा उपदेश केला होता. उपोषक व्रत तसं पौर्णिमा, अमावस्या, दोन्ही पक्षाच्या जो अष्टम्या, या 4 दिवशी महिन्यातून बौद्ध उपासक आणि उपासिकांनी उपोषक व्रताचं पालन केलं. आता ते आपल्याला काहीच माहित नाही, फक्त आपल्याला पौर्णिमा माहिती आहे. आज पौर्णिमा आम्ही धरली म्हणतात. काही माहित, काही माहित नाही. धरली, आता धरली कशी हे समजेल की बौद्ध उपासक आणि उपासिकांनी या महिन्यातून 4 दिवस
उपोषक व्रताचं पालन केलं पाहिजे की ज्या उपोषक व्रताचं पालन दैनंदिन जीवनामध्ये भिक्षुणी करतात आणि त्या उपोषक व्रताचं पालन करून ते अनंत पदाला पोहोचण्याचा प्रयत्न करतात. आपण सुद्धा अशा प्रकारचा संकल्प केला पाहिजे की आम्ही सुद्धा या उपोषक व्रताचं पालन करून आम्ही सुद्धा त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. ते उपोषक व्रताच्या उपोषकाच्या दिवशी अष्टशिलेचं पालन करावं लागतं. उपोषक म्हणजे उपासना त्या भगवान बुद्धाच्या नावानं धरलेला उपासना आहे. तसं बाकीचे उपास या दिवशी हे, त्या दिवशी ते, त्या दिवशी ते, त्या दिवशी ते, असे ते भगवान बुद्धाच्या नावाचे उपासना आहेत. त्याला उपवासाचा सीन म्हणतात. तर त्या दिवशी आपण अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे. अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे. त्या दिवशी प्राण्याची हिंसा करू नये. त्या दिवशी चोरी करू नये. त्या दिवशी पती पत्नीने सुद्धा 24 तास ब्रह्मचर्याचं पालन करावं. त्या दिवशी खोटं बोलू नये, कुणाच्या चहाड्या लावू नये, कठोर बोलू नये, बडबड करू नये. त्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या नशेली चीजेचे सेवन करू नये. दारू, गांजा, मटका, जुवा, बिडी, शिकारे, तंबाखू, कोणत्याही प्रकारच्या अशा नशेली वस्तूचं सेवन करू नये. त्या दिवशी दिवसाच्या मध्याच्या अगोदर एक वेळ भोजन करावं. भोजनात काय असावं अशी कोणत्या प्रकारची अट नाही. नाहीतर काय म्हणतात लोक, आज पौर्णिमा आहे, चांगलं गोडधोड करा. बरंच लोक असं म्हणतात. औषध काय गोडधोड नसते. त्या रोगाला नष्ट करण्याचं जसं डॉक्टरनं सांगलं तसं औषध घ्यावं. कधी कडू असते, कधी आंबट असते, कधी गोडही असते, कधी खावटही असते. तसं भोजन हे औषध आहे. भूक हा रोग आहे. पण उपोषणाच्या दिवशी फक्त आपण दिवसाच्या 12 वाजेच्या अगोदर एक वेळ जेवण. ते उपास म्हणजे उपाशी राहणं नव्हतं. त्यांनी मध्यम मार्ग सांगणार. मध्यम मार्ग तसं भिक्षू लोक दिवसाच्या मध्याच्या अगोदर एक वेळ जेवतात. तसं आपण एक वेळ भोजन केलं पाहिजे. तर त्याच्यातून काय होते, अधिक खाल्ल्यानंतर माणसामध्ये प्रमाद उत्पन्न होतो, आळस उत्पन्न होतो. आणि आळस उत्पन्न झाल्यानंतर मग श्रेष्ठ आपण जीवन जगणं आपल्याला होत नाही. प्रमाद उत्पन्न झाले, अनेक प्रकारचे विकार उत्पन्न होतात. आळस येते, ब्रह्मनिष्ठा सहन करू शकत नाही, ब्रह्मचर्याचं जे पालनही होऊ शकत नाही, उल्हास वाटत नाही. आणि म्हणून आपण उपशिष्टाच्या दिवशी 12 वाजेच्या अगोदर दिवसातून एक वेळ भोजन करतो. आम्ही कधी 2 दिवसाच्या अगोदर नांदेडहून येत होतो. मला वाटतं कोणतं ते स्टँड होतं. त्या स्टँडवर 5-6 आणि मोटर पंप होता. डिझेल भरण्याचा आमची गाडी थांबली. तिथं 5-6 उपाशिका होत्या. म्हणजे भंतीजी आम्ही डोंगर कड्याला चाललो म्हणे. डोंगर कड्याला आणि कशाला चाललं? उद्या पौर्णिमा आहे म्हणजे गाणी म्हणायला चाललो. पौर्णिमेचे गाणी काही दृश्य काही समज नसतं. आमच्या इथं कधी कधी उपासिका येतात. पण ते आम्ही रातभर गाणी म्हणतो पौर्णिमेच्या. पौर्णिमेच्या दिवशी नृत्य गीत वादित्य विश्वक दर्शन माला गंध विलेपन धारण मंडली भुजन टाणा वेदमणी शिखापदन समाधिया या शिलाचं पालन करावं. नृत्य म्हणजे नाच, नृत्य गीत, गीत म्हणजे गाणे, नृत्य गीत वादित, वादित म्हणजे वाद्य, नृत्य गीत वादित विश्वक दर्शन मन ही बाजू गंध विलेपन धारण मंडली भुजन टाणा. आम्ही कधी कधी पौर्णिमेच्या दिवशी मेकअप करून देतो. माहितच नाही ना, अमुक लावून तसं स्वच्छ येणं आवश्यक आहे. पण नटून थटून येऊन नृत्य गीत वादित विश्वक दर्शन माना
गंध विलेपन धाळ. गंध म्हणजे गंध आपण म्हणतो, कुकू म्हणा, गंध म्हणा, टिकली म्हणा. गंध विलेपन धाळ. विलेपन म्हणजे आपण पावडर लावतो, लिपस्टिक लावतो. विलेपन धाळ मंडन विभूषण ठाणा बेरमणी शिका पदक. त्याची नाद गाणे वाद्य गंध पावडर लिपस्टिक अशा कोणत्याही प्रकारचा आपण उपयोग करू नये. म्हणजे ज्याप्रमाणे भिक्षू त्या भिक्षुनी आचरण करतात दैनंदिन दिवसामध्ये, त्या दिवशी उपोषकाच्या दिवशी त्याचं उपासक उपासिकांनी आपण त्याचं आचरण केलं पाहिजे. शुद्ध वस्त्र परिधान करून आलं पाहिजे त्या दिवशी. त्याच्यानंतर मग उच्चासेन महासेना वेदमणी शिखापदन समाध्याने त्या दिवशी उच्च आणि महान किमतीच्या आसनावर झोपू नये. की ज्या आसनावर झोपल्यानंतर त्याच्या स्पर्शाने आपल्यामध्ये कामवासना होऊन आपल्या ब्रह्मचर्याचं व्रत नसतो. तर अशा तऱ्हेनं उपोषकाच्या दिवशी उपासक आणि उपासिकेनं अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे. प्रत्येक उपासक उपासिकाने प्रत्येक ज्याला उपासक आपण म्हणतो ना, उपासिका म्हणतो ना, त्या प्रत्येकाने उपोषकाच्या दिवशी अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे. अष्टशिलेचं पालन केल्यानंतर काय सुख होतं माहित? भगवान बुद्ध विशाखाला सांगतात, विशाखा या अष्टशिल उपोषक व्रताचं पालन केल्यानंतर जसं त्यावेळेला तिकडं 16 राज्य होते, अवघड मगध अशा प्रकारचे 16 राज्य. आपले जसं महाराष्ट्र आहे ना, तर त्यावेळेला त्या भागात 16 राज्य होते. बुद्ध म्हणतात विशाखा अष्टशिल उपोषक व्रताचं पालन केल्यानंतर त्या 16 राज्याचं जे सुख आहे बहुतेक त्याच्यापेक्षा 16 पटीने जास्त सुख मिळते. लक्ष तुमचं आपलं महाराष्ट्र राज्य आहे की नाही, महाराष्ट्र राज्य आहे, तसे त्यावेळेला 16 राज्य होते. तर त्या 16 राज्याचं सुख जे भौतिक असं सुख त्याच्यात, तर त्याच्यापेक्षा 16 पटीनं सुख अष्टशिल उपोषक व्रताचं पालन केल्यानंतर मध्ये हा भगवान बुद्धांनी विशाखाला केलेला उपदेश आहे. पुढे बुद्ध म्हणतात की विशाखा हे भौतिक सुख तर सोडा, या भौतिक सुखापेक्षाही उपोषक व्रताचं पालन केल्यानंतर दिव्य सुख मिळते. दिव्य सुख. आता दिव्य सुख कसं? ज्या काही देवता आहेत, चतुर महाराजिक देवता, दैतिक देवता, निर्माणवती देवता, तुषित देवता, अशा 7 प्रकारचे. तर त्याचं आयुष्य किती असते? त्याचं आयुष्य काही कल्पवर्ष असते एका देवतेचं आयुष्य. तर तेवढं आयुष्य अष्टशिल उपोषक व्रताचं पालन केल्यानंतर मिळते. दिव्य सुख, दिव्य रूप, दिव्य गंध, दिव्य स्पर्श, दिव्य. तर एवढं मोठं महत्व या अष्टशिल उपोषक व्रताचं आहे. आणि म्हणून प्रत्येक उपासक आणि उपासिकांनी उपोषकाच्या दिवशी अष्टशिल ग्रहण करून त्या अष्टशिलेचं पालन करण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये. बौद्ध उपासक आपण म्हणतो. कुठं बौद्ध उपासक? आपण आम्ही बौद्ध आहोत. बौद्ध लोक सुखी असतात. लौकिक दृष्ट्याही सुखी असतात, नैतिक दृष्ट्याही सुखी असतात. पण केव्हा? की जेव्हा ते पंचशिलेचं पालन करतील. प्रत्येक दिवशी पंचशिलेचं. जाग्याची हिंसा करणं नाही. आता आमच्या वस्तीमध्ये सकाळी वंदना घेतात, संध्याकाळी वंदना घेतात. सकाळी पंचशी घेतात, संध्याकाळी पंचशी. आणि रिकाम पण असतात की बुवा काहीच माहिती. आपला हे देवाचीच वंदन हवं की देवाचीच पाहतो, देवाचं नाव घ्यायचं. पाहुला तर पाहून नाही, पाहुला तर नाही. हे जी काही बाहेरची घाण आहे ती घाण साफ करण्यासाठी आपण या पाण्याने त्या आपल्या या अवयवाला धुतो. डोळ्याला चिपट आहे,
डोळ्याची घाण, आपण नाकाची घाण साफ करण्यासाठी आपण नाक धुतो, कानाची घाण साफ करण्यासाठी काम धुतो. तशीच आपले जे इंद्रिय आहेत ते डोळे, नाक, जीभ, कान, शरीर आणि मन, याच्या जी घाण साचते ती घाण या पाण्यानं साफ होत नाही. या आपल्या इंद्रियावर जी घाण साचते, दोन प्रकारची घाण आहे याला. डोळ्यातली घाण चिपड आहेत, घुम आहेत, ती ह्या पाण्यानं धुवून निघते. पण जी काही अनैतिकतेची घाण, म्हणजे अकुशल कर्माची घाण, अकुशल कर्माच्या घाणीनं, अकुशल कर्माच्या बळानं जे आपले इंद्रिय घाणेरडे होतात, त्याला या पाण्याने साफ करता येत. कोणत्या पाण्याने? आपण पाणी घेतो त्याच्यात, तर ती घाण तो मल साफ करण्यासाठी शील, हे शीतल जल आहे, शील, ते शिलाने साफ करतात, या पाण्याने साफ करतात. या पाण्याने ती भौतिक घाण साफ करता येते. डोळ्यातला चिपड काढता येईल, डोळ्यातला गुण काढता येईल, डोळ्यातली घाण काढता येईल, शरीराचा मल काढता येईल. आणि म्हणून अशा प्रकारची जी घाण आपल्या अंगावर साचल्या जाते, डोळ्यावर साचल्या जाते, नाकावर साचलं जाते, जिभेवर साचलं जाते, कानात, ही घाण साफ करण्यासाठी आपल्याला शील ग्रहण करावं लागतं. शिलाच्या शीतल जलानेच ही घाण धुतल्या जाते. आता तुम्ही म्हणाल ती घाण कोणती? त्या डोळ्याची कोणती घाण आहे, नाकाची कोणती काय, जिभेची कोणती घाण आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. तर आपण बौद्ध आहोत. बौद्ध म्हणजे बुद्धिवादी माणूस. बौद्धाचा अर्थ काय? जो माणूस बुद्ध धम्म संघाला शरण जातो, त्रिशरणाचं पंचशील ग्रहण करतो, त्याप्रमाणे वागतो, जो बुद्धिवादी आहे. म्हणजे बुद्धिवादी त्याला बुद्धी आहे, ज्ञान आहे, चांगलं काय, वाईट काय, हिताचं काय. बुद्ध आणि त्याच्या धर्मामध्ये अधर्म कशाला म्हणतात त्याचं सुंदर बाबासाहेबांना स्पष्टीकरण केलेलं आहे. अधर्म कशाला म्हणतात, त्याच्याकडे आपलं काही बोलायचं नाही. जी चमत्कार आहे त्याला कोणी धर्म म्हणते, कोणी काय म्हणते. तर आपल्याला एक आदर्श उपासक बनायचं असेल, तर आपले ऋण, सुख, शांती, समाधान लाभावे असं वाटत असेल, मान सन्मानाने जीवन जगवायचं असेल, निरोगी बनायचं असेल, दीर्घायुष्य बनायचं असेल, आपलं तेज, आपलं आयुष्य वाढवायचं असेल, तर आपण प्रत्येक दिवशी बुद्ध धम्म संघ या तीनच शरणस्थानाला आपण शरण गेलं पाहिजे. कोणत्याही संसारात कोणतं शरणस्थान नाही, याला शरण गेल्यानंतर माणूस दुःखात होतो. हे सारे माणसं भटकत आहे, पूर्ण भटकत आहे. ते नाहीच संसारामध्ये तुम्हाला मिळेल कुठं? नाहीच संसारात जन्मांतर त्याला मिळणार नाही. ती मिथ्या दृष्टी आहे. संसारात बुद्ध आहे, धम्म आहे आणि संघ आहे. पण तो बुद्ध कोणता? कायरूप बुद्ध नाही ना. आता तुम्हाला बुद्ध समजलं पाहिजे. बुद्धांना शरणं गच्छामि म्हणतात, मी बुद्धाला शरण जातो, मी बुद्धाचं अनुसरण करतो. तर संसारामध्ये काय रूप बुद्ध नाही. काय रूप बुद्ध म्हणजे कोणता? की ज्याच्यामध्ये हे 5 स्कंद आहेत, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, असा बुद्ध नाही. का ते अनंत पदाला पोहोचले. जेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं तर ते अनंत पदाला, अनंत म्हणजे जीवनमुक्त, आणि त्यांनी त्याच्या प्रकारची गोष्ट केली, हा माझा शेवटचा जन्म आहे, त्यानंतर माझ्या कर्माला जन्म नाही. तर त्यांनी शोधलं की जन्म दुःख आहे, आणि ते जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले. मग असं असताना सुद्धा या संसारामध्ये कायम बुद्ध नसताना सुद्धा आपण बुद्धांना शरणं गच्छामि म्हणतो की मी बुद्धाला शरण जातो, मी बुद्धाचं अनुसरण करतो,
मग तो बुद्ध कोणता? आपण बुद्धाने सांगितल्याप्रमाणे या संसारात कायरूप बुद्ध नाही, तरी आपण बुद्ध रूपाची पूजा करतो, बुद्ध रूपाला वंदन करतो. तर हा बुद्ध कोणता? हा बुद्ध आहे धम्मरूप बुद्ध. हा बुद्ध कोणता आहे? धम्मरूप बुद्ध. धम्मरूप बुद्ध. धम्म म्हणजे काय? दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग. त्याचा आपण त्याला अष्टांगिक मार्ग म्हणतो, त्याला आपण सदतीत बोधिपाक्षर म्हणतो. तर हे आपला समज बुद्धं शरणं गच्छामि म्हणताना आपल्याला समजलं पाहिजे की मी शील समाधी प्रज्ञारूपी बुद्धाचं अनुसरण करतो. हे आपल्याला समजलं. आता या बुद्धाला शरण गेले की बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे शरण गेले, आणि शरण गेल्यानंतर समजा तिथं दानपेटी आहे, त्याच्या पुढे दानपेटी आहे, आणि ते बुद्धं शरणं गच्छामि म्हटले, या बुद्धाला शरण गेले आणि दानपेटीतून दबाने तिकून ज्या काही दान होते ते काढून घेतले. त्याचा जो भरपेटी किंवा उपासक त्याच्या लक्षात आलं, त्याने तुमच्या पूर्ण पोलीस ठिकाणी कोण दिला काय तुमच्या अवस्था? बुद्धं शरणं गच्छामि म्हटल्यानंतर तुम्हाला शिकवलं का? तुम्हाला कोण देतो? बुद्धं शरणं गच्छामीचा अर्थ काय होते की मी शील समाधी प्रज्ञेचं अनुसरण करतो, मी पंचशिलेचं अनुसरण करतो, जे काही शिलाचे प्रकार आहेत त्याचं अनुसरण करतो, हा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून प्रत्येक उपासक आणि उपासिकाने बुद्ध काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे काय, धम्मं शरणं गच्छामि म्हणजे काय, संघं शरणं गच्छामि म्हणजे काय, हे आपल्याला समजलं पाहिजे. तर बुद्ध, धम्म आणि संघ म्हणजे दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग, त्यालाच आपण अष्टांगिक मार्ग म्हणतो, त्यालाच आपण शील समाधी प्रज्ञा. आणि म्हणून आपण प्रत्येक गोष्टी जे काही तिरशण ग्रहण करतो ते तिरशण ग्रहण करणं म्हणजे शील समाधी प्रज्ञेचं अनुसरण करणं आहे. तर शील समाधी प्रज्ञा म्हणजे बुद्ध. आणि बुद्धाने जगाला जे शिकवलं त्याला धम्म म्हणतात. बुद्धाने जगाला काय शिकवलं? शील समाधी प्रज्ञा शिकवली, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग शिकवला. आणि संघ म्हणजे जो शील समाधी प्रज्ञेचा अंगीकार करतो, शील समाधी प्रमाणे वाटचाल करतो, अशा सत्पुरुषाच्या समुदायाला संघ. म्हणजे शील समाधी प्रज्ञा म्हणजे बुद्ध, शील समाधी प्रज्ञा म्हणजे धम्म, शील समाधी प्रज्ञा म्हणजे संघ. हे प्रत्येक माणसाला समजलं पाहिजे. आणि शील समाधी प्रज्ञेची कोणत्या माणसाला आवश्यकता नाही? ज्याला माणूस बनायचे, माणूस. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले होते की महात्मा बनणं खूप सोपं आहे, पण माणूस बनणं खूप कठीण आहे. माणूस बनायला शिलाचं पालन करावं लागतं. माणूस बनायला भगवान बुद्धांनी माणसाची माणसासारखं कसं वर्तन करावं हा जो मानव धर्म शिकवला, त्या मानव धर्माला समजून त्याचा अंगीकार करावा लागतो, तेव्हा तो माणूस बनतो. माणूस हा जन्मानं बनत नाही. लक्षात, जन्मला तेव्हा तो एक सत्व असतो. जन्मतो तेव्हा तो एक सत्व असतो, 5 उपादान स्कंदाचा समूह असतो. जसे जसे त्याच्यावर मानव धर्माचे संस्कार पडतात तसा तसा तो माणूस बनतो. ज्याच्यावर मानव धर्माचे संस्कार पडत नाहीत तो माणूस तर बनतच नाही, पण तो जनावराने बनत नाही. म्हणजे जनावर पण गाढव, डुक्कर, काय, कोंबडा, बाजू ऐकू नाही, हे निसर्गाच्या नियमामध्ये बांधल्या गेलेले आहेत. निसर्गाच्या नियमाप्रमाणे तो वागतात आणि निसर्गाचे नियम हे सत्य आहे. ज्या सत्वावर मानव धर्माचे संस्कार बिंबल्या गेलेले नाही तो माणसासारखा वागत नाही आणि ढोरासारखाही वागत नाही. कधी जनावर, पशु पक्षी वागतात त्याचं धर्म आहे. आता रस्त्याने जाताना बकऱ्या खात जातात, तो त्याचा धर्म आहे. ते माने घालून कशी बसत होती जेव्हा
आणि माणूस जर खटखट जात असताना त्या माणसालाच काय माणसासारखं बसून काय नाही, ढोळासारखं चालत चालत कोण काय म्हणतात की नाही. म्हणजे माणूस म्हणणं खूप कठीण आहे. आणि माणूस सत्वाला जर माणूस म्हणायचा असेल तर त्याच्यावर मानव धर्माचे संस्कार पडले. आणि मानव धर्म, बौद्ध धर्म हाच मानव धर्म, बाकी मानव धर्म संसारात कोणताच नाही, कोणताच नाही, कोणताच नाही, कोणताच नाही. ते बाकीचे धर्म आहेत. बाकीचे जे धर्म आहेत त्या धर्माचा संबंध माणसाशी नाही, त्याचा संबंध बाकीच्याशी आहे. ईश्वर, आत्मा, ब्रह्म. बौद्ध धर्माचा केंद्र बिंदू माणूस आहे. माणूस आणि माणसाचं, माणसाची माणुसकीचं नाव. आणि यासाठी काय पाहिजे, त्याच्यामध्ये नीतिमत्ता पाहिजे, त्याच्यामध्ये शील पाहिजे. शील हाच मानव धर्माचा आधार आहे. शीलाचं लक्षण काय? आधार. जसं पृथ्वी आहे, ही पृथ्वी सर्व वनस्पतीचा आधार आहे. या पृथ्वीच्या आधारेच वनस्पती उगवतात, वाढतात, फळा फुलांनी बहरून जातात. म्हणून संसार जे काही योगी झालेले आहेत, जे काही तपस्वी झालेले आहेत, जे काही प्रत्येक बुद्ध झालेले आहेत, जे काही समबुद्ध झालेले आहेत, जे काही अहंत झालेले आहेत, त्या संपूर्ण ते या शिलाच्या आधाराने झालेले आहेत. शिलाच्या आधाराने इतकं माणसाच्या जीवनामध्ये शिलाचं महत्व आहे. शील हे मानवी जीवनाचा आधार आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसानं प्रत्येक दिवशी त्रिचरणाचं पंचशील ग्रहण करून त्याचं पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यात जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, संप्रदाय नाही, देशाचे लोक नाहीत, विदेशाचे लोक नाहीत. प्रत्येक माणसाचा आचरणिक धर्म त्रिशरणाचं पंचशील आहे. आता बुद्धांनी शरणं गच्छामि. आता काही काही माणसाला वाटते की आम्ही तर काही बौद्ध नाही, आम्ही कशाला म्हणायचं बुद्धांनी शरणं गच्छामि याचा अर्थ काय होते की मी शील समाधी प्रज्ञेचं अनुसरण करतो, हा त्याचा अर्थ आहे. मी शील समाधी प्रज्ञेचं अनुसरण करतो, मी शील समाधी प्रज्ञेच्या मार्गाने वाटचाल करतो, हा त्याचा अर्थ आहे. तर कोणता असा माणूस आहे की ज्याला शील समाधी प्रज्ञेची गरज नाही? त्या शील समाधी प्रज्ञेचा आधार जर माणसाला नसेल तर माणूस म्हणून जीवनच जगू शकत नाही. आता बुद्धाचा अर्थ तुम्हाला थोडक्यात सांगतो. बुद्ध म्हणजे शील समाधी प्रज्ञा. आता शील म्हणजे काय? जसं आपण पंचशील म्हणतो, प्राण्याची हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये आणि कोणत्याही मादक पेयाचं सेवन करू नये. आता या शिलाचा जर माणसाने भंग केला, या शिलाप्रमाणे माणूस जर वागला नाही, या शिलाचा जर माणसाच्या जीवनाला आधार नसेल, त्या माणसाचं कल्याण होते का? एखाद्या माणसानं खून केला, त्याचं कल्याण होते, त्याला सुख शांती मिळते, त्याची जगामध्ये स्तुती होते, काहीच होत नाही. त्याची सांगतो तुम्ही एखादं कोंबडं कापा, कोंबडं एखाद्या शेजाऱ्याचं कोंबडं कापा आणि पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊ द्या, त्याच्यावर खुनाचा आरोप लागतो, त्याला कधी कधी फाशी होते, तर तो खून झाला. आणि म्हणून जर माणसाला सुखी बनायचं असेल, जर माणसाला सुखी बनायचं असेल, जर माणसाला निरोगी राहायचं असेल, दीर्घायुष्य व्हायचं असेल, जिथे जाईल तिथे सन्मानित व्हायचं असेल, त्या माणसाने प्रत्येक दिवशी त्रिशरणाचं पंचशील ग्रहण केलं पाहिजे आणि त्या पंचशिलेचं आचरण केलं पाहिजे. पाली भाषेतून म्हणत होतं. कदाचित असं वाटेल की हे काही बौद्ध लोकांची भाषा आहे की नाही, भाषेचा काही याच्याशी संबंध नाही. असं म्हणायचं मी प्राण्याची हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी दारू, गांजा, जुवा, मादकपेय, तंबाखू, बिडी, सिगारेट याचं सेवन करणार नाही, असं म्हणायचं. ज्याची भाषा असेल त्या भाषेत त्यांनी पंचशील घ्यायचं, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि त्याप्रमाणे वागायचं. पंचशील हा विश्व शांतीचा मार्ग आहे.
पंचशील बौद्ध लोकांचे लग्न लावण्याचे विधीचे श्लोक नाहीत ना. बौद्धाला आणखी काही माहित नाही. लग्नात पंचशील घेतात म्हणत असे हे पंचशील लग्नाचे श्लोक आहेत काय. पंचशील लग्न लावण्याचे श्लोक नाही तर पंचशील हा माणसाचा जीवन मार्ग आहे. माणसाला निष्पाप निष्कलंकित सुखी बनवण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसाने प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ पंचशील ग्रहण करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याप्रमाणे पंचशील हे माणसाच्या जीवनाला मोजण्याचं मापदंड आहे. आपण सकाळ पंचशील घेतलं, दिवसभर आपण व्यवहारात काम केलं, संध्याकाळी आपण मनन चिंतन केलं पाहिजे. एखाद्या शिलाचं माझ्याकडून भंग तर झालं नाही ना, एखादं शील तर तुटलं नाही ना, पुन्हा पंचशील घ्यायचं, पुन्हा त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करायचा. तर पंचशील हा विश्व शांतीचा मार्ग आहे. शील हा एक यज्ञ आहे. यज्ञ आपण पाहतो जगामध्ये काय यज्ञ, विश्व शांतीचा यज्ञ होते कधी कधी. विश्वामध्ये शांती प्रस्थापित करण्याचा ते यज्ञ वेगळेच असतात. मोठे मोठे कुंड, मोठे मोठे गावते, त्याचा कोणी दही टाकतंय, कोणी तूप टाकतंय, कोणी काय काय टाकतंय. पहिल्या त्या यज्ञामध्ये माणसं टाकत असत. अगदी सुरुवातीला माणसं, त्याला नरबली म्हणत असत. नरबली माणसाचा बली द्यायचा. त्याच्यावर टीका होऊ लागली, ते बंद झालं. मग त्या यज्ञामध्ये मग तरुण अशा काळवडीचा बळी द्यायचा. त्या गाई म्हणतो ना, गाईचं तरुण गाई, ते बुद्धाने बंद केलं. म्हणजे भेड्या बोकड्याचे द्यायचं. हे सारे यज्ञ बुद्धाने बंद केलेले आहे. आणि मग बुद्धाने यज्ञ, एका राजाने विचारलं की यापेक्षा नुसतं यज्ञ असू शकतात का? की जे यज्ञ करण्यासाठी मंडप टाकावं लागत नाही, यज्ञकुंड बनावं लागत नाही, त्याच्यामध्ये कोणत्याही वस्तूची आहुती द्यावी लागत नाही, पण महान पुण्याची प्राप्ती होते, असा यज्ञ बुद्धाने सांगितला. तो आहे शील यज्ञ. तो आहे शील यज्ञ. जर प्रत्येक माणसाने प्रत्येक दिवशी तो शील यज्ञ केला तर संपूर्ण विश्वामध्ये शांती प्रस्थापित होईल. तो विश्वामध्ये अशांती केव्हा होतो? जर प्राण्याची हिंसा केली तर अशांती होते, कुणाचा खून केला तर अशांती होते, चोरी केली तर अशांती होते, व्यभिचार केला तर अशांती होते, दारू पिला तर अशांती होते. दारू पिला तर शांती राहते का? भांडणं, तर्के, झगडे आहे का नाही? आणि म्हणून आपल्या एका माणसापासून संपूर्ण विश्वामध्ये जे शांती प्रस्थापित करायचं असेल तर त्यासाठी पंचशील यज्ञ प्रत्येकाने केला पाहिजे. शील रूपी यज्ञ केलं पाहिजे. शील हा एक यज्ञ आहे. समाधी हा यज्ञ आहे. यज्ञ हा यज्ञ आहे. या यज्ञाने संपूर्ण सुख शांती समाधान मिळते. आणि म्हणून आपल्याला माणूस बनायचं असेल, माणूस तर माणसाचा जो धम्म आहे तो पंचशील प्रत्येक माणसाने सकाळ संध्याकाळ पंचशील ग्रहण केलं पाहिजे. त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ पंचशील ग्रहण करून चालत नाही, म्हणून चालत नाही. आजकाल आमचे उपासक काय झाले, पंचशील पेटीवर म्हणाले, पेटीच्या आवाजात पंचशील आचरण एक झालं. त्याचा अर्थ समजून घ्या आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये वागा. कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नका. का आपल्याला आपले जीवन प्रिय आहे की नाही? आपल्याला वाटे का मी मेलो पाहिजे, मला कोणी मारलं पाहिजे, मला दुःख झालं पाहिजे असं आपण म्हणतो का? जसं आपल्याला आपलं जीवन प्रिय आहे, आपल्याला मृत्यू नको, तसं बाकीच्या प्राण्याला वाटत असेल ना की मला मृत्यू न आला पाहिजे, मला कोणी मारू नये, माझा कोणी खून करू नये. म्हणून बुद्ध बोलतात, जर तुम्हाला दुःख नको असं वाटत असेल तर दुसऱ्या प्राण्याला तुम्ही दुःख देऊ नका. ते कर्म आपल्याला सोडत नाही. भगवंताचं सर्वात महत्वाचं सिद्ध आहे कर्म सिद्धांत. तुम्ही साधं जर अकुशल कर्म केलं तर तुमचा पाठलाग करतो, तो तुम्हाला सोडत नाही. एकदा कधी ना कधी तुम्हाला ते केलं, वाईट कृत्य केलं असेल तर वाईट फल प्राप्त होते, चांगलं कृत्य केलं असेल तुम्हाला चांगली त्याची फल प्राप्ती होत असते. आणि म्हणूनच बुद्ध म्हणतात, सप्प पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान साधनं. कोणत्याही प्रकारचं की काया वाचा मनानं पाप करू नका. पाप म्हणजे अकुशल कर्म.
गाण्याची हिंसा, चोरी, व्यभिचार, खोटं बोलणं, राग, द्वेष, लोभ, ऐक नाही. चांगल्या प्रकारचं कुशल कर्म करा, म्हणजे चांगल्या प्रकारचं पुण्य कर्म करा आणि संपूर्ण या कुशल आणि अकुशल कर्म करण्याची जी चेतना उत्पन्न होते, तिचं मन आहे, त्या मनाला संयम, त्या मनावर संयम ठेवा, त्या मनाचं दमन करा, ही बुद्धाची शिकवणूक आहे. आता आपण स्वतःला बौद्ध उपासक म्हणतो, पण एखादा कोणता गुण आहे बौद्ध उपासकाचा सांगा तुम्हाला. प्रत्येक दिवशी तुम्ही नुसतं पंचशील कोणी घेत असेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ बौद्ध उपासक उपासिकांनी पंचशीलाचं पंचशील ग्रहण केलं पाहिजे आणि ग्रहण करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पंचशिलेप्रमाणे वागणं सोपं आहे, पंचशिलेचं उल्लंघन करणं अवघड आहे. वागणं सोपं आहे, त्या पंचशिलेचा घात करणं, पंचशिलेचं उल्लंघन करणं, त्या पंचशिलेला मोडणं हे अवघड आहे. त्याच्यासाठी खूप खूप मेहनत करावी लागते. त्याच्यासाठी एखाद्या माणसाचा खून करायचा, एखादं कोंबडं कापायचं, किती मेहनत करावी लागते. कोणी पाहते का, कोणी येते का, कोणी नाव सांगते का, कोणी काही करते का, ऐक नाही. आणि त्याची हिंसाच करायची नाही, त्याला काही करावं लागतं, ऑफिस करावं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, ऐक नाही. आणि म्हणून आपण प्रत्येक दिवशी शहराचं पंचशील घ्या, त्या पंचशिलेचा अर्थ समजून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक दिवशी भगवंताच्या रूपाची पुष्प धूप दीपाने पूजा करा, त्याचा अर्थ समजून घ्या, त्याचा अर्थ समजून घ्या. बौद्ध उपासकाला एवढं काहीच पाठ पाहिजे अर्थ असेल की आपण फुलं वाहतो, बुद्ध रूपाला फुलं वाहतो. का वाहतो आपण फुलं? त्याचा जो अर्थ आहे तो आपण अर्थ समजून घेतला पाहिजे. अगरबत्ती लावतो, का लावतो? त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. दिवा लावतो, का लावतो? त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. या पुष्प धूप दीप पूजेमध्ये सुद्धा मोठा असा धम्माचा अर्थ त्याच्यामध्ये सामावलेला आहे. त्याच्यामध्ये धम्माचा अर्थ आहे. जसं आपण फुलं वाहतो, फुलं आज आपण वाहिले बुद्धापुढे ताजेतवाने, उद्या आपण पहा ते जसेच्या तसे वाटतात का? आता आपण तोडून फुलं आणले गुलाबाचे, आज वाहिले आणि उद्या आपण सकाळी पाहिले, तसे वाटतात का? वाटत नाही. आणि म्हणून त्या पुष्प पूजेमध्येच म्हटलेलं आहे, पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मेतेन लभामि मोक्षं पुष्पं विलायाति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव. म्हणजे हे जे फुलं आहे ते फुलं सुद्धा कशात कोमेजून जातात, सुकून जातात. तसं सुद्धा माझं शरीर विनाशाकडे जाणार आहे, माझं शरीर सुद्धा एका दिवशी सुकून जाणार आहे, एका दिवशी नष्ट होणार आहे. आणि म्हणून या शरीराबद्दल मला आसक्ती नको, या शरीराबद्दल मला लोभ नको. अशा प्रकारचा या पुष्पपूजेतून अनित्यवादाचा सिद्धांत शिकता येतो. मोठा सिद्धांत बुद्धाने शिकला की सर्वच अनित्य आहे, जे अनित्य आहे ते नष्ट होते, जे नष्ट होते त्याच्यामुळे दुःख होते, ज्याच्यामुळे दुःख होते ते दुःख मी नाही, ना माझा आत्मा नाही, ना माझ्यासाठी. आता अगरबत्तीची पूजा आपण करतो भगवंताची, त्याचा सुद्धा अर्थ आपण नीट समजून घ्या. दिव्याने पूजा करतो, त्याचा नीट अर्थ समजून घ्या की या संपूर्ण हे बुद्ध पूजा पाठ सर्व उपासक उपासिकाला पाठ पाहिजे, अर्थासहित पाठ पाहिजे. आणि प्रत्येक दिवसात त्याने तो बुद्ध पूजा पाठ म्हटला पाहिजे, दिवसात पंचशील म्हटलं पाहिजे, पंचशिलेप्रमाणे प्रत्येकाने वागलं पाहिजे. तर शिलाचं खूप 2 दिवसापासून तुम्हाला महत्व सांगितलं पंचशील. शील काय ते? शील हे माणसाच्या जीवनाचं अधिष्ठान आहे, शील हे माणसाच्या जीवनाचा आधार आहे. त्या शिलाशिवाय कोणत्याही प्रकारचं माणसाला ज्ञान प्राप्त होत नाही. आता आपण समाधी म्हणतो ना, की जोपर्यंत आपण शीलवान बनत नाही तोपर्यंत आपल्या मनाची एकाग्रता होऊ शकत नाही. सारखं मन भटकते, इकडे भटकते, तिकडे भटकते, तिकडे भटकते. शिलाचं पालन न करताच आपण ध्यान लावतो. काही माणसं, बरेचसे माणसं पागल झाले, दिशेत झालेले आहेत, नाही की नाही. आणि म्हणून प्रत्येक माणसाने शीलवान बनण्याचा प्रयत्न,
अलंकार, शील एक दागिना आहे, शील एक आभूषण आहे की त्या आभूषणानं माणूस शोभून दिसतो. त्या आभूषणानं माणूस शोभून दिसतो. माणसाला शोभून दिसण्यासाठी काय काय माणूस प्रयत्न करतो, किती किती माणूस प्रयत्न करतो. नसते ते भौतिक दागिने घालतो आपण अंगावर, नसते ते पावलं लावतो, नसते ते वाटून ते करतो, ह्याच्याने काही सदैव माणूस शोभून दिसत नाही. रात्रंदिवस माणसाला शोभून दिसायचं असेल तर शील हे अगदी दागिना आहे, शील एक आभूषण आहे. ते शिलाच्या आभूषणाने माणूस रात्रंदिवस शोभून दिसतो. आणि म्हणून या शिलाचं महत्व माणसाने समजून घेण्याचा प्रयत्न केला. शील फक्त पंचशिलेपर्यंत पर्याप्त नाही. पंचशिलेच्या नंतर अष्टशील आहे, त्याला उपोषितशील म्हणतात. उपोषिताच्या दिवशी प्रत्येक उपासकाने, प्रत्येक उपासिकेने या अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे. मला वाटत नाही काही उपासक त्या अष्टशिलेचं पालन करतात. त्यांना माहितच नाही ते बायाचाच गुणधर्म आहे की उपास करायचा. प्रत्येकाने उपोषिताच्या दिवशी अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे, 8 नियमाचं पालन केलं पाहिजे. उपासक आणि उपासिकेने सुद्धा याच्याकडून खूप खूप लाभ आहे. त्यापासून भगवंतांनी अनेकांना अष्टशील उपोषिताचं महत्व समजावून सांगितलं. आता उपोषक म्हणतो ना आपण, उपोषिताचे 3 प्रकार बुद्धाने सांगितले. 3 प्रकार. एक गोपाल उपोषक, एक निगंत उपोषक आणि एक आर्य उपोषक. आता गोपाल उपोषण कसं असते? गोपाल, गो म्हणजे गाई, पाल म्हणजे पालन करणं, गोपाल म्हणजे गुलाठी. त्याचं नाव गोपाल उपासक करणं. हे नाव का दिलं असेल? जसं गुलाठी आपल्या गाईंना किंवा हे खायला पाहिजे, हे पियाला पाहिजे, त्याच्यात ते अमुक दिवशी अमुक उपास आहे, त्या दिवशी हे खायला पाहिजे, हे पियाला. याला म्हणजे गोपाल उपास. आपण म्हणतो की या दिवशी हे खायला पाहिजे, त्याची अमुक खायला पाहिजे, त्याची अमुक खायला पाहिजे. या गोपाल उपोषणाला कामवासना चिकटलेली. गोपाल उपोषणाला काय चिकटलेली? कामवासना, विषय वासना चिकटलेली आहे. आपण उपास करतो आणि त्या दिवशी असं खातो आपण की भाकरीपेक्षा लय विटॅमिन युक्त असते. भाकरीपेक्षा खूप विटॅमिन असते, त्याचे विटॅमिन असते, त्याचा चव असते, स्वादिष्टपणा असते, आणि इकडे म्हणतो आम्हाला उपास आहे. तर अशा या उपासाला गोपाल उपास म्हणतात. म्हणजे त्याला काम वासना चिकटली आहे, त्याला विषय वासना चिकटलेली आहे. आणि दुसरा निगांत उपोषण म्हणजे कडकडीत उपोषण. पाण्याचा थंबही प्यायचा नाही, तुकाही गिळायचं नाही, निगांत उपोषण म्हणतात. आणि दोन्ही उपोषण हे व्यर्थ आहेत. अडाणी अनपढ ग्रामीण माणसाला सेवने यायचे, याच्यापासून कोणत्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही आणि कोणत्या प्रकारची दुःखातून मुक्ती होत नाही. का भगवान बुद्धांनी या दोन्ही जीवन टोकाचा आपल्या जीवनामध्ये अनुभव घेतलेला आहे. कामभोगाचा अनुभव घेतला ग्रस्त जीवनामध्ये असताना, आणि देहदंडाचा अनुभव घेतला 6 वर्ष खडतर तपश्चर्या केल्यानंतर. आणि दोन्ही हे जीवन टोक, कामभोग आणि देहदंड व्यर्थ आहे. ग्रामीण अडाणी अनपढ लोकांना दोन्ही आहे. याच्यापासून कोणत्या प्रकारची ज्ञानाची प्राप्ती होत नाही, कोणत्या प्रकारे संबोधित प्राप्ती होत नाही, कोणत्या प्रकारचा निर्वाणाचा साक्षात होत नाही. पण या दोन्ही जीवन टोकाचा त्यांनी त्याग केला आणि मध्यम मार्ग त्यांनी शोधून काढला. ते या मध्यम मार्गामध्ये शील समाधी प्रयत्न आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनी या उपोषिताच्या दिवशी या अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे. या अष्टशिलेचं पालन करून त्याच्यापासून आपल्या सुख शांती समाधान त्याच्यापासून प्राप्त होते. आणि 2 जे उपोषित होत आहेत त्याचा आपण त्याग केला पाहिजे, गोपाल उपोषण आणि निगांत उपोषण. त्याच्यानंतर उपासकांचं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या जीवनामध्ये 10 पारमितांचं पालन केलं पाहिजे. बुद्ध धम्म आणि संघाचे कुठेही त्यांनी शरण जाऊ नये. खेदाची गोष्ट आहे की आणखी आपण बुद्ध धम्म संघाला आपण सर्वश्रेष्ठ शरणस्थान मानले नाही. अनेक आणखी आपले शरणस्थान आहे. कुणाचं कोणतं, कुणाचं कोणतं, कुणाचं कोणतं, कुणाचं कोणतं. तर त्याच्याने आपल्या जीवनात सुख शांती समाधान मिळणार नाही. आणि म्हणून आपण बुद्ध धम्म संघालाच आपले शरणस्थान माना, पूजास्थान माना, श्रद्धास्थान माना. नुसतं कोणत्याही माणसाला दुःखात मुक्त होण्यासाठी शरणस्थान
त्यांना शील म्हणजे सदाचार. शीलाचा अर्थ काय होतो? थोडक्यामध्ये सदाचार. नीतिमत्ता हे पंचशील आहे, अष्टशील आहे, दशशील आहे. तर म्हणून आपण या पंचशिलेचं ग्रंथून आपण बघा, उपोषिताच्या दिवशी अष्टशिलेला ग्रंथून त्या अष्टशिलेचं पालन करतात आणि आपण आपल्या जीवनामध्ये 10 पारमितांचं पालन करतो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण केल्यानंतर स्वतः आपल्या लाखो बांधवांना त्यांनी दीक्षा दिली आणि त्यांची 22 प्रतिज्ञा केल्या. तर 22 प्रतिज्ञामध्ये म्हटलंय की मी 10 पारमितांचं पालन करेन. आता धम्म म्हणजे काय? धम्माचा अर्थ काय होतो? धम्माचा अर्थ बाबासाहेबांना संपूर्ण त्रिपिटकाचं संशोधन करून त्या संपूर्ण त्रिपिटकाचा सार म्हणून बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये धम्माचे 3 विभाग केले म्हणजे आपल्या काया वाचा मनाने कुशल कर्माचं पालन केलं. काया वाचा मनाने जर आपण पंचशिलेचं पालन केलं, अष्टशिलेचं पालन केलं तर आपल्या जीवनाला आपण पवित्र बनवतो. जीवनाला पवित्र बनवणं म्हणजे कोणत्या प्रकार साबुनं, कोणत्या सोड्याने याला धुवून साफ करणं हे नाही. या जीवनाला पवित्र बनवणं म्हणजे आपल्या कायेनं, वाचेनं, मनानं कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म न करणं, कोणत्याही प्रकारचं पाप कर्म न करणं, याला म्हणतात जीवनाला पवित्र बनवणं. आणि या जीवनाला पवित्र बनवणं याला धम्म म्हणतात. त्याचं स्पष्टीकरण त्या ग्रंथात खूप केलेलं आहे. त्याच्यामध्ये जीवनाला धम्म म्हणजे काय? जीवनाला पूर्णत्व प्राप्त करून देणं म्हणजे धर्म. आणि जीवनाला पूर्णत्व प्राप्त करण्याचा मार्ग कोणता आहे? ते आहे 10 पारमिता. म्हणून बाबासाहेब मध्ये की 10 पारमिताचं पालन करेल. आता 10 पारमितेचा अर्थ काय? पारमिता म्हणजे असे सद्गुण की ज्या सद्गुणाचं पालन केलं असता माणसाच्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त होते. त्याच्यामध्ये पहिली पारमिता आहे दान. दानाबद्दल खूप माहिती सांगली कालपासून बत्तीस लोकांना. मला दानाबद्दल काय, दानाचे प्रकार किती आहे, किती आहे. ही पहिली पारमिता आहे दान. की दैनंदिन जीवनामध्ये माणसाने दान दिलं पाहिजे. दान हे अत्यंत महत्वाचा एक धर्म आहे गृहस्थासाठी आणि भिक्षूसाठी सुद्धा. आणि म्हणून आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण दान दिलं पाहिजे. दानाचे प्रकार सांगते की अभिषदान, अभयदान, धम्मदान. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये उपासकांनी आमिषदानाचं पालन केलं पाहिजे. भोजनदान, चिवरदान, निवासदान, वस्त्रदान, औषधदान, पथ्यदान याचं आपण दान दिलं पाहिजे. की दानानेच माणूस सुगतीला पास जातो. एका ठिकाणी म्हटलंय की कंजूस माणूस सुगतीला जात नाही. आणि म्हणून आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण दान कर्म केलं पाहिजे. माणसाच्या कल्याणाचा मार्ग कोणता हे सांगताना भगवान बुद्ध महामंगल सूत्रात म्हणतात, दानच्च धम्मचर्यात यात कानच्च संघो अनवजानी कमानी एतं मंगलमुत्तम. हा माणसाच्या कल्याणाचा मार्ग आहे. कोणता? दान देणे. दानच्च धम्मचर्याच दान द्यावं, धर्माचं आचरण करावं आणि कोणत्या प्रकारचं अकुशल कर्म करू नये. हा माणसाच्या कल्याणाचा मार्ग आहे, माणसाच्या हिताचा मार्ग आहे, माणसाच्या मांडलिकाचा मार्ग आहे. अनेक ठिकाणी दानाची महिमा आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये दिसेल. आणि म्हणून आपण दैनंदिन जीवनामध्ये दान पारमितेचं पालन केलं पाहिजे. आपण दान दिलं पाहिजे. आपण जे काही भौतिक दान देतो, आता दान दिलं पाहिजे, पण दान कुठं दिलं पाहिजे याचा सुद्धा आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या देशामध्ये दान देण्याचे खूप प्रकार आहेत. भोजन दान देतात, पाण्याचे दान देतात, दुधाचे दान देतात, दह्याचे दान देतात, तुपाचे दान देतात. पण दान कुठं द्यावं हा मात्र सम्यक विचार आपल्या माणसाला आहे. गोट्याला दान देतात, पाहिले ना कधी? गोट्याला दान दिलं, भोजन दान पाहिले का तुम्ही कधी? गोट्याला भोजन दान, ज्याला तोंड नाही, ज्याला डोळे नाही, ज्याला पोट नाही, ज्याला भुकही नाही, अशा माणसाला, अशा गोट्याला दान देतात. गोट्यापुढे निवड ठेवलेलं पाहतोच ना. तर दान देणं श्रेष्ठ आहे, पण दान कोणाला द्यावं, का द्यावं, कसं द्यावं हे संपूर्ण आपण विवेक बुद्धीनं विचार करून आपण दान दिलं पाहिजे. आणि दान देण्यासाठी
हे दानाचे 3 प्रकार सांगितले की आमिष दान, अभयदान आणि धम्मदान. या तिन्ही प्रकार अनुसरून आपण नेहमी दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवान बुद्धाने सांगितलं आपण दुसरा भगवंताचा जो स्थावक संघ आहे, आपण त्या स्थावक संघाचे जे गुण समजून घेतले तर त्याच्यामध्ये आपण दिसून देते भगवंताचा स्थावक संघ हा दान देण्याच्या योग्यतेचा आहे. तर त्या दानाचा सुद्धा तुम्हाला दानाचं पुण्य तुम्हाला मिळालं पाहिजे. दानाचं पुण्य कधी कधी दान देणाऱ्याकडून होते, कधी कधी दान घेणाऱ्याकडून होते, कधी कधी दानाच्या वस्तूकडून होते. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये दान पारमितेचं पालन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नुसती पारमिता आहे, शील पारमिता आहे, शीलाचं पालन केलं. तिसरे आहे नैष्कर्म्य पारमिता, म्हणजे त्याग माणसाच्या जीवनात असलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे विशुद्ध ज्ञान, की ज्या ज्ञानाने माणसाला सत्याचा बोध होतो, ज्या ज्ञानाने माणसाला दुःख अनित्य अनात्म हे आपल्याला समजते, त्याला आपण प्रज्ञा म्हणतो. आणि प्रज्ञा सुद्धा ही पारमिता आहे. त्यानंतर आपण त्याला वीर्य म्हणतो, प्रयत्न म्हणतो, ते सुद्धा. त्यानंतर त्याला आपण सत्य म्हणतो, शांती म्हणतो, अधिष्ठान म्हणतो, मैत्री आणि उपेक्षा म्हणतो. असे जे 10 पारमिता आहेत, त्या 10 पारमिता होत आहेत, त्यानंतर कोणत्या प्रकारचा शोक होत नाही. आणि म्हणून आपल्याला दुःखातून, शोकातून, भयातून मुक्त व्हायचं असेल, सोबत शिल्पी बुद्ध ठेवायचे आहे. साहजिकच माणसाच्या मनामध्ये शंका होते की शीलरूपी बुद्ध कसा ठेवायचा. आता बाकीचा बुद्ध ठेवायचा म्हणजे आपण ठेवत होतो. हा बुद्ध ठेवायचा असेल खिशातही ठेवत होतो, गळ्यातही ठेवत होतो, कानातही ठेवत होतो, पाठीवर ठेवत होतो, पोटावर ठेवत होतो, ऐकू नाही. पण हा शीलरूपी बुद्ध सोबत कसा ठेवायचा. का शील हा बुद्ध आहे, समाधी हा बुद्ध आहे, प्रज्ञा हा बुद्ध आहे. आणि बुद्ध जर आपल्या सोबत राहिला तर माणसाच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होते. तर हा सदैव शीलरूपी बुद्ध ठेवायचा असेल तर भगवान बुद्धांनी सांगितलेले शिलाचे जे प्रकार आहेत ते आपल्याला समजून ठेवायचे. शिलाचा एक प्रकार पहिला सांगतात, त्याला म्हणतात इंद्रिय संवर्षित. अनेक तुम्हाला मी आता उपदेश केलेला आहे. अनेक इंद्रिय संवर्षित हा शिलाचा एक प्रकार. आणि शील हा बुद्ध आहे. मग इंद्रिय संवर्षित म्हणजे काय? इंद्रिय संवर म्हणजे आपले जे इंद्रिय आहे त्या इंद्रियावर संयम ठेवणे, त्या इंद्रियावर ताबा ठेवणे, त्या इंद्रियाचं दमन करणे, त्याला म्हणतात इंद्रिय संवर्षित. आणि शिलाला म्हणतात बुद्ध. आणि इंद्रिय संवर्षित हा एक शिलाचा प्रकार. इंद्रिय म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत त्याला आपण षडायतन म्हणतो. डोळे, नाक, कान, जीभ, शरीर आणि मन हे आहे षडायतन. त्याला म्हणतात 6 इंद्रिय. आणि या 6 इंद्रियाचे 6 विषय आहेत. डोळ्याचा विषय रूप आहे, कानाचा विषय शब्द आहे, नाकाचा विषय गंध आहे, जिभेचा विषय रस आहे, काहीचा विषय स्पर्श आहे आणि मनाचा विषय धर्म आहे. म्हणजे मनाचे धर्म जसं राग, द्वेष, मैत्री, दया, कुशल आणि अकुशल हे मनाचे विषय असतात. तर अशा प्रकारचे या 6 इंद्रियाचे 6 विषय आहेत. डोळ्याचा विषय रूप आहे. लक्षात. आता डोळ्याचा विषय रूप आहे. आता रूप म्हणजे काय? 4 धातूंना जे बनते त्याला रूप म्हणतात. म्हणजे पृथ्वी, पाणी, हवा आणि अग्नी यांनी जे बनते त्याला रूप म्हणतात. त्यालाच आपण आपली काय म्हणतो, आपलं शरीर म्हणतो. लक्षात. मग या डोळ्यांनी या रूपाला आपण पाहतो. कशाला पाहतो? या रूपाला पाहतो. या डोळ्यांनी रूपाला पाहतो. आता या रूपाला कोणता आपण पाहतो? या रूपाला जे हे बाह्य रूप आहे त्याला आपण पाहतो. या डोळ्यांनी या बाह्य रूपाला पाहतो. ते जे रूप चांगल्या 2 रूप, एक स्त्रीचं रूप आणि पुरुषाचं रूप. या 2 रूपाचं अंतरंग पाहिलं नाही. म्हणजे अंतरंग मतलब या 2 रंगाचं सत्य स्वरूप जर पाहिलं नाही, बाह्य स्वरूप पाहिलं तर ते 2 रूप एकमेकाने खेचल्या जातात, एकमेकाला जाऊन टाकतात. आलं तुमच्या. म्हणजे आता हे स्त्रीचं रूप आहे. आता ते केस बाकी झाली ती गोष्टी नाही का, झोपत असते म्हणून सकाळी झाली असतं चालत केसाची माळवती, पावडर लावलेलं, कासं लावलेलं, कसं लावलेलं आणि महत्व त्या या रूपा डोळ्यांनी
पाहिलं, त्या रूपाला डोळ्यानं पाहिलं. कसं पाहिलं? शुभ आहे म्हणून पाहिलं. शुभ काय चांगलं आहे, काय सुंदर आहे. तर मग या डोळ्यामध्ये त्या रूपाबद्दल काय उत्पन्न होते? आसक्ती उत्पन्न होते. आसक्ती त्या रूपामध्ये आसक्ती उत्पन्न होते. आणि मग आसक्ती उत्पन्न झाल्यानंतर हे डोळे त्या आसक्तीच्या आतून पेटतात. काय सुंदर आहे, मला कधी भेटल, कुठे भेटल, कसं भेटल, काय भेटल. तर अशामुळे मग ते डोळे पेटतात. म्हणून बुद्ध म्हणतात चकून समोर साधू साधू, तुम्ही तुमच्या डोळ्यावर संयम ठेवा, डोळ्याचं दमन करा. आता हे कसं करा की डोळ्याला पाहायचंच नाही, डोळे झाकून ठेवा सांगलं का बुद्धानं? डोळ्याला पट्ट्या बांधायचं सांगलं का? डोळे फोडून टाकायचं सांगलं? असं नाही सांगलं. ते जे रूप आहे त्या रूपाचं सत्य अंतरंग तुम्ही पहा, ते बदलं कसं आहे. आणि हे पाहण्यासाठी काय सांगितलं बुद्धानं? कायेन स्मृती करायचं सांगितलं. ही काये काय आहे? तुमच्या रक्त आहे, मांस आहे, पू आहे, पेशाब आहे, पीठ आहे, कप आहे, डोळ आहे, मला आहे, बुद्ध आहे. आता ती कशी आहे, कोणा भागात आहे, हे अगोदर पाठ करायचं. अगोदर पाठ करायचं आणि मग डोळं लावून पाहायचं. असं त्याचं ध्यान मनन चिंतन केल्यानंतर ते मधला जो भाग आहे समोर दिसते. तर अशा तऱ्हेनं या डोळ्यांनी त्या रूपाला स्पर्श केल्यानंतर त्या रूपाबद्दल आपल्या डोळ्यामध्ये कामाग्नी उत्पन्न होत असेल आणि ते कामाग्नी जर विझवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? कायेन स्मृती करावं लागेल. कायेन स्मृतीचा अभ्यास करणे जर ते कामाग्नी विकत नसेल, आपल्या डोळ्यामध्ये त्या कामाचं उत्पन्न होतच असेल रूपाबद्दल, मग काय करते की भगवंतांनी 10 अशुभ भावनेचे विषय सांगितले. 10 अशुभ भावने. समजा एखादं मसरवट्यामध्ये एक मड मेलेलं, मसरवट्यामध्ये एक मड पडलेलं आहे, मेलेलं आहे. त्याला कुत्र्यानं खाल्लेलं आहे, मांजरानं खाल्लेलं आहे, उद्यानं खाल्लेलं आहे. तर ते पाहायचं आणि त्याच्यात हे सुद्धा माझं सुद्धा शरीर अशा गुणधर्माचं आहे. अशा तऱ्हेनं भगवंतांनी अनेक प्रकारचे मार्ग सांगितले. तुमच्या रागाला, द्वेषाला, लोभाला नष्ट करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले. ते मार्ग आपण समजून घ्यायचे, ते मार्ग जाणून घ्यायचे. आणि जेव्हा तशा प्रकारचा प्रसंग येईल तेव्हा त्या मार्गाचा आपण अवलंबून घ्यायचा. तर अशा तऱ्हेनं शिलाचा एक प्रकार आहे इंद्रिय संवर्षी. आपल्या डोळ्यावर सेम ठेवायचा, नाकावर सेम ठेवायचा, जिभेवर सेम ठेवायचा, कानावर सेम ठेवायचा, गायीवर सुद्धा आणि मनावर सेम ठेवायचा. हे कसा सेम ठेवता हे सुद्धा भगवंतांनी शिकलेलं आहे. आणि ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. का नेहमी माणसं रात्रंदिवस माणसं पेटतात, शिकलेले पेटतात, अडाणी पेटतात, सगळं काय पेटत असतात. आणि असा भयानक अग्नी आहे. हा अग्नी काही साधा सुद्धा नाही. जन्मांत तो पेटवतो आपल्याला. जोपर्यंत तो कामवासना इज्जत नाही, ती कामवासना नष्ट होत आहे, तोपर्यंत आपल्याला पेटवत राहतो. आणि म्हणून बुद्धांनी सांगितलं की आपण आपल्या इंद्रियाचं दमन करा, आपल्या इंद्रियावर ताबा ठेवा. आणि कसा ठेवा हा सुद्धा भगवंतांनी मार्ग शिकवलाय. आणि तो मार्ग शिकण्यासाठी आपल्याला ध्यान करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याला आपण समाधी म्हणतो. तर दुष्ट सिद्धाचा प्रकार कोणता आहे? त्याला म्हणतात प्रत्येक संस्कृत शील. प्रत्येक संस्कृत शील म्हणजे काय? की जीवन जगण्यासाठी जे 4 प्रत्येक माणसाला लागतात: भोजन, कपडा, औषध, पाणी, पथ्य आणि निवास. हे शिलामध्ये मोडते. हे सुद्धा शिलामध्ये मोडते. हे सुद्धा शिलामध्ये मोडतात. तर हे कपडे आपण जे भोजन करतो, तो भोजन का करतो? भोजन करण्याचा उद्देश काय, हेतू काय? तर भगवंतांनी सांगितलं भूक हा सर्वात मोठा महारोग आहे. भूक, या भुकेला नष्ट करण्यासाठी अन्न हे औषध आहे. अन्न काय? औषध आहे. आणि म्हणून या भुकेच्या रोगाला नष्ट करण्यासाठी कोणतं अन्नरूपी औषध त्या रोगाला पाहिजे ते समजून त्यानं फक्त खाल्लं पाहिजे. आपण जेवते चवीसाठी नाही, जिभेची चोचले पुरवण्यासाठी नाही. जिभेची चोचले पुरवण्यासाठी खाल्ले की मग काम असते इतके असतील भेटते. मग काय गोडे आहे, काय चवदार आहे, काय मसालेदार आहे, चटचट आणि मग पेटत. हे आपण नीट समजलं पाहिजे. नाही तर रात्रंदिवस माणसं पेटतात, खाताना पेटतात. ऐक ना, आपण पाहतो ना किती प्रत्येकाच्या जीवनात थोडंसं मीठ झालं फेकून देतो. खायचंच नाही. अवनी झालं, मिठाचा पता नाही, तेलकट झालं नाही, ते झालं. हे सारं आपण शिकलं पाहिजे.
जर आपल्या जीवनात सुख शांती समाधान आपलं पाहिजे असेल, या कामवासनेच्या अज्ञाना पेटायचं नसेल, हे शिलाची प्रथा आपण समजून घेतलं पाहिजे. कारण हे दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणारं हे आपलं शील आहे का. त्याच्यानंतर हे कपडा कशासाठी, कपड्यानं माणसं पेटतात, कपड्याने नित्य पेटतात. कपडे कशासाठी, कपड्याचा अर्थ काय की या शरीराला हवा लागू नये, ऊन लागू नये, थंडी लागू नये, पाऊस लागू नये, त्याला कोणत्या प्रकारे जीवजंतू टसू नये, इज्जत झाकावी याच्यासाठी कपडे. शोभून दिसण्यासाठी काय, शोभून दिसण्याच्या शरीरात काय शोभून दिसत, हा स्वच्छ असावा, चांगला धुतलेला असावा, त्याच्या बळ असावा. आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या प्रकारचा कपडा असावा हाच कपडा घालणं आवश्यक आहे. पण शोभून दिसण्यासाठी घातला तर शोभून तर दिसतच नाही, त्याला माणसं पेटत असतात, नाही का. ते आपलं समजलं पाहिजे, त्याला शील म्हणतात. त्याच्यानंतर आपण जे औषध पाणी घेतो ते सुद्धा शिलामध्ये म्हणतो, ज्याला आपण निवासस्थान म्हणतो, घर म्हणतो, ते सुद्धा शिलामध्ये म्हणतो. तर अशा तऱ्हेने हे जे शिलाचे प्रकार आहेत, ते शिलाचे प्रकार जर आपल्याला समजले तर ते शीलरूपी बुद्ध सदैव आपल्या सोबत राहतो. मग तो डोळ्यात बुद्ध राहतो. कोणत्या डोळ्यात बुद्ध, आपण इंद्रिय संवादशील आपण डोळ्यावर संयम ठेवला की आपल्या डोळ्यात तो बुद्ध, आणि तो डोळ्यातला बुद्ध निघाला, लक्षात एखादं सुंदर रूप पाहिलं आणि त्या रूपात या डोळ्याचा संयम नसला की त्या रूपाबद्दल आसक्ती या डोळ्यात असतो. का त्या डोळ्यात तो शिलरूपी बुद्ध नाही, डोळ्यावर त्या रूपाला पाहिल्यानंतर आपलं संयम नाही, आणि मग आपले डोळे फेकतात, मग आपला सत्यानाश होतो, अनेक प्रकारच्या दुःखाच्या यातना होतात. तर अशा तऱ्हेने प्रत्येक माणसाने हा बुद्ध समजून घेतला पाहिजे की बुद्ध काय, की बुद्धाशिवाय प्रत्येक माणूस माणसाचे जीवन जगू शकत नाही. बुद्धाच्या आधाराशिवाय, बुद्धाला अनुसरल्याशिवाय कोणताच माणूस जीवनात सुखी समाधान बनू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक माणसाने बुद्धाला समजून घेतलं पाहिजे. बुद्धाने माणसाच्या सुखाचा, माणसाच्या दुःखमुक्तीचा, माणसाच्या भयमुक्तीचा, माणसाच्या शोकमुक्तीचा जो मार्ग दाखवला, तो मार्ग प्रत्येक माणसाने समजून घेऊन त्याचं आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, प्रत्येक माणसाने. कारण आपलं शांती आहे पाहिजे, समाधान पाहिजे, सुख पाहिजे, मान सन्मान पाहिजे, आपल्याला दीर्घायुष्य व्हावं आवडते, आपल्याला चांगल्या प्रकारचा मान सन्मान मिळावं वाटते, आणि सर्व ते मिळवायचं असेल त्यासाठी एकच उपाय आहे, ते म्हणजे बुद्ध धम्मसंघाला अनुसरणे. बुद्ध धम्मसंघ म्हणजे शील समाधी प्रज्ञा. आणि म्हणून प्रत्येक माणसाने प्रत्यक्षी पंचशील ग्रहण केले पाहिजे, उपोषिताच्या दिवशी अष्टशील ग्रहण केले पाहिजे. आणि हे जे 4 शिलाचे प्रकार सांगितले, इंद्रिय संवर्धशील, आपल्या संपूर्ण इंद्रियावर आपण संयम ठेवला पाहिजे, त्याचं दमन केलं पाहिजे, त्याच्यावर ताबा ठेवला पाहिजे. आणि तो कसा ठेवायचा हे सुद्धा भगवंतांनी शिकवून सांगितलेलं आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे जीवनामध्ये वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक सनिष्ठित शील सुद्धा समजून घेतलं पाहिजे, अत्यंत महत्वाचं शील आहे. नाही तर माणसं बेचैन होतात. ते दुकानात गेल्यानंतर एक तुम्हाला साडी घ्यायची आहे, एक तुम्हाला पॅन्ट पीस घ्यायचं, घड्या पडतात डोक्या इतक्याला, हे नाही पाहिजे, ते पाहिजे नाही, ते पाहिजे नाही, ते पाहिजे. आता ते हेतू काय त्याचा उद्देश काय? त्याचा उद्देश एकच आहे, त्या शरीराला हवा लागू नये, ऊन लागू नये, थंडी लागू नये, पाऊस लागू नये, जीवजंतू डसू नये, इज्जत झाकावी, हा त्याचा उद्देश आहे. बाकी त्याचा दुसरा कोणताही उद्देश नाही. तसं भिक्षूची प्रवचित होताना आम्हाला शिकवलं जाते की भोजन कशासाठी आहे, हे जीवन कशासाठी आहे, हे शिकवलं जाते. त्यालाच आपण शील म्हणतो. तर अशा प्रकारचे हे जे शिलाचे 4 प्रकार आहेत, ते सुद्धा प्रत्येक माणसाने समजून घेतलं पाहिजे. ते काही भिक्षूसाठीच नाही, जे काही भिक्षूसाठी भगवंताने उपदेश दिला तो प्रत्येक माणसासाठी तो आहे, प्रत्येक माणसासाठी येतो. काही जर त्याचे मुख्य शील सोडले तर बाकीचे 6 शील प्रत्येक माणसासाठी आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसानं त्या शिलाला समजून घेतलं पाहिजे, समजून घेऊन त्याप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये वागलं पाहिजे. त्याच्या आपण समाधी म्हणतो. आता समाधी म्हटल्यानंतर एकदम वाटते की काही
त्या भिक्षूचंच काम असेल, भिक्षुणीचंच काम असेल, संन्यासाचं काम असेल, समाधीचे प्रकार आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यात एक शमत समाधी आहे आणि एक विपश्यना समाधी आहे. तर समाधी जर आपण विचार केला तर त्याचा साधा सोपा अर्थ आहे कुशल चित्ताची एकाग्रता. ज्या चित्तात राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, वितर्क नाही, विचार नाही, खेद नाही, उद्वेग नाही, अशा मनाची एकाग्रता त्याला आपण समाधी म्हणतो. ऐक नाही. तर हे समाधी सुद्धा प्रत्येक माणसाला अत्यंत आवश्यक आहे. जर आपण एखादं काम करत असतो तर ते काम करत असताना जर आपलं कुशल चित्ताची एकाग्रता त्या कामाच्या ठिकाणी झाली नाही तर ते काम चांगलं होत नाही. ऐक ना. आपण म्हणतो अरे मन लावून काम करणार, कुठं भटकायला तुझं मन, कुठं तो लक्ष आहे. म्हणजे याचाच अर्थ काय की तू त्या कामाच्या ठिकाणी समाधी लागली नाही, म्हणजे मनाची एकाग्रता झाली नाही. तर अशा प्रकारच्या प्रत्येक माणसाला आपल्या मनाची एकाग्रता करणं अत्यंत आवश्यक आहे. मग पुढे पुढे त्या समाधीचे प्रकार आहेत, पुढे पुढे पुढे. पण व्यवहारामध्ये सुद्धा आपल्या मनाची एकाग्रता त्या कामाच्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आता आपण शाळेमध्ये मुलाला शिकवताना शिक्षक काय म्हणतो, मुलाला लक्ष देऊन ऐका म्हणतो. लक्ष देऊन ऐका, इकडे तिकडे मन भटकू देऊन ऐका. ऐक नाही. मग यालाच आपण समाधी म्हणतो. आता चालताना आपला स्मृती पाहिजे, चालताना मी चालवतो. ऐक ना. तर असा भगवंताने इतका उपदेश माणसाला केला की माणसासारखं जीवन जगण्यासाठी. आता त्याच्यामध्ये ज्या काही स्मृती असतात काही स्मृती. आता रस्त्याने चालताना माहीत पाहिजे मी चालत आहो, पाहताना माहीत पाहिजे पाहत आहो. म्हणजे जे जे आपण करू त्या त्या ठिकाणी कुशल चित्ताची एकाग्रता झाली पाहिजे, म्हणजे ते काम चांगल्या प्रकारचं होऊ शकते. अशा तऱ्हेनं भगवान बुद्धाने उपासक उपासिकासाठी दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी कसं वागलं पाहिजे, कसं आचरण केलं पाहिजे हा सुद्धा मार्ग शिकवला आहे. आणि म्हणून आपल्याला एक आदर्श उपासक बनायचं असेल, आदर्श उपासिका बनायचं असेल, आदर्श माणूस बनायचं असेल, तर त्या प्रत्येक माणसाने